पतीचे अकाली निधन गावाने व भावकीने वाईट टाकल्यावर स्वतःच्या मनामध्ये आणि दैनंदिन जीवनामध्ये महादुःखाचा वणवा एकीकडे पेटत असताना त्याच तळपते आगीत अग्निपरीक्षा देऊन जसे लोखंडाची सुबक मूर्ती घडते, त्याचप्रमाणे वंदनाताई पाटील यांनी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानाच्या साथीने आपला दूध संकलन आणि खवा पनीर व्यवसाय सर्वदूर पोहोचवला। आज त्या व्यवसायातून प्रति महिना 25,000 रुपयांचे उत्पन्न मिळवतात। मी 9वीत असतानाच माझे लग्न झाले, त्यामुळे माझी शिक्षणाची आवड अपूर्ण राहिली, तरीही मी खचले नाही। 2 मुली झाल्यानंतर मी 10वीची परीक्षा दिली, 16 नंबरचा फॉर्म भरून मी पास झाले। माझे मिस्टर अचानक HIV पॉझिटिव्ह झाले, तर त्यावेळेस असं परिस्थिती आली की माझ्या पुढं माझ्या घरातल्या लोकांनी माझ्याशी एकदम तुच्छतेने वागणूक दिली, आम्हाला शिवून घेत नव्हते, जवळ घेत नव्हते। मग त्यावेळेस मला असं वाटायचं की बाबा आपलं नवऱ्याच्या नंतर काय, माझ्या 3 मुलांचं माझं शक्यतो मी जवळजवळ आत्महत्येचाच प्रयत्न केला, म्हणजे विचार केला होता। 2003ला माझ्या मिस्टरांचं HIV पॉझिटिव्हनं निधन झालं। गावात सावकारी पद्धती होती, तर त्यावेळेस 3 रुपये आणि 5 रुपये शेकड्याने लोक सोनं ठेवून पैसा काढत होते। बचत गटामध्ये आल्यानंतर महिला आमचाच पैसा गोळा करून आमचाच पैसा एकमेकींना आमच्या आजारपणात किंवा दवाखाना, शाळा, शिक्षणाविषयी आम्हाला तो पैसा पुरवठा व्हायला लागला। तर आम्ही ग्रामपंचायतला सुद्धा जाऊ लागलो, तिथं बोलू लागलो, त्यांच्याशी सकारात्मक भावना ठेवून आम्ही ग्रामपंचायतला आमचे काही अडचणी असतील ते आम्ही त्यांच्याकडून सोडवू लागलो, ग्रामसभेला जाऊ लागलो। उमेदमध्ये आल्यानंतर असं व्यासपीठ मिळाले की तिथं महिला स्वतः खंबीरपणे बोलू लागल्या, काय पाहिजे ते विचारू लागल्या, बोलू लागल्या। आज मी एक स्वावलंबी झाले, तर मला माझ्या महिलांना पण स्वावलंबी करायचं आहे। आम्ही सुरुवात केली दूध डेअरीची आणि आमचा 10शी दूध उत्पादक गट तयार केला। त्याच्यामध्ये आम्ही असं ठरवलं की बाबांनो, दूध घेऊन आपण दूध डेअरीला घालायचं नाही, तर त्याचे पदार्थ तयार करून बनवून आपण विकायचे। त्यावेळेस माझ्या दूध उत्पादक गटातील 5 ते 6 महिला दररोज सकाळी संध्याकाळी कदेर ते मुरळी 3 किलोमीटर आम्ही चालत जात होतो। थंडीचे दिवस होते, महिलांना थंडी वाजायची, वारं यायचं, तरी पण त्याचा विचार केला नाही त्यांनी। आम्ही हातामध्ये दुधाचे कॅन घेऊन आलो आणि आमचा हा दुग्ध व्यवसाय आम्ही कमीत कमी 10 लिटर दुधामध्ये चालू केला। दूध गोळा करून आम्ही त्याच्यापासून खवा, बासुंदी, पनीर आणि दही, तूप असे वेगवेगळे पदार्थ तयार करायला लागलो। एक अनुभव घ्यायचा म्हणून आम्ही गावातल्या गावात विक्री केली, तर खूप रिस्पॉन्स चांगला यायला लागला। मग आमचं जे पदार्थ आहेत दुधापासून बनवले, भेसळ मुक्त, अजिबात भेसळ नाही त्याच्यामध्ये। दरमहा बैठक होती, 20 महिला एकत्र येतात, प्रत्येकीचं मत आम्ही एकमेकींना समजावून सांगत असतो, पटवत असतो। इथं मी हा शब्दच नाही, माझ्या गावामध्ये, माझ्या उमेदमध्ये आम्ही प्रमाणे आम्ही चालतोय। माझं चांगलं झालं। आज माझ्यासारख्या अनेक महिला आहेत गावामध्ये, खेडेगावामध्ये, की त्या एका कोपऱ्यामध्ये अंधारामध्ये बसलेल्या आहेत, त्यांना ओढून बाहेर काढायचं, मला उद्योगाला लावायचं आहे। उमेदची मी सदैव ऋणी राहीन आणि ह्या उमेदपासूनच माझं सगळं चांगलं झालंय। आयुष्य एकदम निराशेमध्ये जात असताना जिथे आत्महत्येचे विचार येत होते, अशा वेळी उमेद अभियान त्यांच्या आयुष्यात नवी सुरुवात, नवी पहाट घेऊन आला।